हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आजचा खास व्हिडिओ आहे लग्नाळू मुलं आणि मुलींसाठी। आता हा खास व्हिडिओ का म्हणते, कारण लग्न ठरवत असताना आपल्याकडं अनेक गोष्टी बघितल्या जातात आणि हल्ली तर खूप डेप्थमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, फार सिबिल स्कोअरपर्यंत सगळ्या गोष्टी बघितल्या जातात। त्याच्यात चुकीचं काही नाहीये। लग्न ही आयुष्यभर चालणारी पार्टनरशिप आहे, कंपॅनियनशिप आहे आणि त्याच्यामध्ये कंपॅनियनशिप म्हणजे एकमेकांबरोबर एकत्र आनंदाने राहणं, ह्या एका गोष्टीबरोबर प्रजनन म्हणजे पुढची पिढी उत्तम पद्धतीने निर्माण करणं हा सुद्धा त्याच्यामागचा हेतू आहे। आता जेव्हा हे सगळं आपण बोलत असतो तेव्हा वर आणि वधू जे मुलगा आणि मुलगी आहे ते फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्ही लेवलला हेल्दी असतील तरच ते रिलेशनशिप हेल्दी राहतं। आता हे सांगण्याचं कारण असं की अनेक वेळा लग्न होतं, बाकीचे क्रायटेरिया मॅच होतात आणि मग लग्नानंतर कळतं की काही पद्धतीचे आजार आहेत मुलाला किंवा मुलीला, प्रजनन क्षमता त्यांची कमी आहे किंवा काही त्याच्यामध्ये बिघाड आहे किंवा काही मानसिक आजार आहेत जे लपवले गेलेले आहेत किंवा घरच्यांना सुद्धा माहीत नाही आहेत, काही ॲडिक्शन्स आहेत आणि अशा अनेक गोष्टी लग्न झाल्यानंतर लक्षात येतात आणि मग त्याच्यामध्ये भयंकर पश्चाताप, भयंकर अविश्वास आणि आपली फसवणूक झाली आहे ही फार मोठी टोचणी सतत त्या मुलाला किंवा मुलीला राहते। तर हे असं होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनी पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या घरच्यांकडून एखादा प्रपोजल येतं तेव्हा अगदी ह्या बाबतीत बिनधास्त बोलून, जसं आपण म्हणतो की एखादी कंपनीनं सुद्धा एखाद्या एम्प्लॉईला अपॉइंट केलं तर तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि ते फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतरच ती कंपनी तुम्हाला घेणार का नाही हे ठरतं। मग एखाद्या कंपनीमध्ये जिथं ती आपण 1 वर्षानं 2 वर्षानं सोडू शकतो त्या कंपनीसाठी आपण आपला फिटनेस दाखवतोय, आपण हेल्दी आहे हे दाखवतोय। मग ज्या मुलीसाठी किंवा ज्या मुलासाठी जिच्याबरोबर आपण आयुष्य घालवणार आहे, जिच्याबरोबर आपलं पुढचं आयुष्य ठरणार आहे, पुढची पिढी जिच्याबरोबर निर्माण होणार आहे, तो मुलगा किंवा मुलगी फिट आहे का नाही फिजिकल आणि मेंटली हे तुम्हाला माहिती पाहिजे। त्यामुळं त्या आज टेस्ट मी काही सांगणार आहे की ज्या तुम्ही लग्न ठरायच्या आधी प्रत्येक मुला आणि मुलीनं स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन की चला आपण आज असं आता आपलं हे ऑलमोस्ट फायनल होत आलेलं आहे आणि आपलं हे आता एंगेजमेंट होण्याच्या आधी आपण अशा ह्या काही टेस्ट आहेत त्या करून घेऊ आणि जर फिटनेस चांगला असेल तरच आपण यामध्ये पुढे जाऊ। हे इतकं गरजेचं आहे, इतकी ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये गरजेची आहे।